नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या बावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र सर्वजण साड्या घेत असतात आणि कलाने तर अद्वैतसाठी कुर्ता सुद्धा अगदी चॉईस केलेला असतो आणि तो पदर तिने तिच्या घेतलेला असतो. किंवा आबा, श्रीकांत काका, सोहम सर्वजण आपल्यासाठी कुर्ते घेत असतात. परंतु नैना तर अगदी टेन्शन मध्ये असते. तिचं या कशातच मन लागत नसतं, कारण तिला माहिती असतं की नक्की आता काहीतरी या रोहिणीला खबर लागलेली आहे की त्या वाजेचे असं का वागतात म्हणून. त्यानंतर आता रोहिणी इकडे रूम मध्ये राहुलला म्हणत असते की हे बघ, त्या दोन्हीही खरे बहिणी इतक्या हुशार आहेत की नक्की त्या स्वतःला कसंही आपला यातून वाचू शकतात. त्यातून त्या मार्ग काढतच असतात आणि पळवाटा सुद्धा त्या शोधत असतात. स्वतःची चूक त्या कधीही मान्य करत नसतात, परंतु आरेला कार्य करत असतात. त्यामुळे त्या दोघींना मात्र मला त्यांच्या तोंडावर पाडायचं आणि मग बघूयात की कोणत्या तोंडाने त्या उभ्या राहतात ते. त्यावर आता राहुल विचारतो की अगं मम्मा, तू त्या नैनाच्या प्रेग्नेन्सीचं सत्य हे सर्वांच्या समोर अगदी तमाशा करून आणणार आहेस का? त्यावर आता रोहिणी म्हणते हो राहुल, अर्थात. तर राहुल विचारतो की अगं मम्मा, परंतु तू नेमकं करणार तरी काय आहेस? त्यावर आता रोहिणी सांगायला सुरुवात करते की तुझ्या बायकोला डोहाळे जेवणाच्या दिवशी मी स्वतः माझ्या हाताने तयार करणार आहेस. तर इकडे आता आबांचं लक्ष रोहिणीकडे जातं. रोहिणी तेथे दिसत नाही, सर्वजणी असतात. तेव्हा आबा म्हणतात की पण रोहिणी कुठे गेली मध्येच, आणि राहुल सुद्धा दिसेना झालाय. आणि आबा म्हणतात की यांचा हिशोब करा, यांना जायला हवं, म्हणजे ते साडीवाले काका आहे त्यांचे जर पैसे देऊन टाकले तर त्यांना जायला बरं होईल. त्यावर आता लगेच ते ऐकून कला म्हणते की अहो आबा, ते दोघेही आत्ता वरती गेले, थांबा मी त्यांना लगेच बोलावून घेऊन येते. तेव्हा कलाही उठते. रोहिणी आणि राहुलला बोलवायला ती रूमकडे येत असते. त्यावर आता रोहिणी आतमध्ये राहुलला सांगत असते की ती नैना आपल्याला किती फसवते. हुबेहूब ती प्रेग्नेन्सीचं जे काही नाटक करत आहे, अगदी प्रेग्नेंट असल्याचं, नक्की ती त्यासाठी काय करते, त्यासाठी मला तिचं ते खोटं पोट पाहायचं, म्हणजे माझ्या स्वतःच्या हाताने मी तिला तयार करणार आहे आणि डोहाळ्या जेवणाच्या दिवशी तिची ओटी भरताना तिचा हा खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर आणणार आहे मी. सगळ्यांच्या डोळ्या देखत मी तिचंही पितळ उघडं पाडणार आहे. आणि त्याच वेळेस कला आता या दोघांना बोलवायला येत असते. आतापर्यंत ह्या मुलींनी ह्या चांदेकरांना स्वतःच्या तालावर कसं नाचवलंय, आणि त्या नैनाने तुझं लग्न झाल्यापासून जे काही अपमान तुझा झालेला आहे त्या प्रत्येक अपमानाचा बदला मी आता घेणार आहे. हे बघ, आपलं जे काही ठरलेलं आहे तसंच त्या पद्धतीने जो काही डाव आहे तो त्या कलावर उलटवायचा आहे आपल्याला. कारण सगळ्यात अगोदर मात्र कलाच तिच्यासोबत तिची प्रेग्नेन्सीची टेस्ट करायला गेली होती. मग तिला कसं कळलं नसेल की कला म्हणजे नैना ही प्रेग्नेंट नाही म्हणून. मग सगळ्यात अगोदर हा प्रश्न मला तिला विचारायचा आहे. मग ती काही जरी बोलली तरी सुद्धा ते पोकळच वाटणार, म्हणजे तिच्यावर कोणी विश्वास नाही ठेवणार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्यामुळे आला तुला आणि मला जे काही दुःख झालं, जो काही धक्का बसला, आणि एक बाप म्हणून तुझं एक भावविश्व कसं उद्ध्वस्त झालं, असंच काहीतरी सगळ्यांना वाटायला हवं. तर राहुल म्हणतो की हो, मी अशी ऍक्टिंग करतो, सगळ्यांना माझीच दया येईल आणि तिची चिडी येईल. त्यावर आता रोहिणी म्हणते की हो, ही संधी घेऊन आपल्याला सगळा हिशोब पूर्ण करायचा. आणि त्याच वेळेस मात्र आता कला ही दरवाज्यात येऊन उभी राहते. कलाला बघून राहुल आणि रोहिणी ही खूपच घाबरतात. तर त्यांना ही भीती असते की नक्की ह्या कलाने तर काही ऐकली तर नसेल ना. आता ते कलाकडे पाहता एकमेकांकडे सुद्धा पाहतात. तेव्हा कला म्हणते की हो ना रोहिणी मॅडम, अहो सगळा हिशोब तर आत्ताच पूर्ण करायचा आहे, चला खाली. तेव्हा मात्र आता कलाचं बोलणं एका प्रकारचं असतं, परंतु रोहिणीला मात्र आता ते काही अगदी ती जे काही बोलली त्याच प्रकारचं वाटतं आणि ती आता थोडीशी टेन्शन मध्ये येते. राहुल आणि रोहिणी एकमेकांकडे पाहायला सुरुवात करतात. तर राहुल लगेच बाजूला होतो. तेव्हा आता रोहिणी परत पुढे येते आणि कलाकडे पाठ देऊन उभी राहते. तर कला आत येते आणि विचारते की काय झालं, तुम्ही दोघं काही महत्वाचं बोलत होतात का, असं विचारते. आणि सॉरी, मी आजोबांचा निरोप घेऊन आले होते. तुम्ही जो साडीवाला बोलवलेला आहे ना तो आता निघतोय आणि जो काही शेवटचा हिशोब आहे तो करण्यासाठी तुम्हाला खाली बोलावलेत. येताना तुम्ही खाली. तर लगेच रोहिणी म्हणते की अच्छा, म्हणजे तो हिशोब का? तर कला म्हणते की हो, तू हो पुढे आणि लगेच येतो मी, असं बोलून रोहिणीचा आता जीवात जीव येतो, कारण तिने कलाने काही ऐकले नाही असं रोहिणीच्या लक्षात येते. तेव्हा आता कला बाहेर गेल्यानंतर राहुल लगेच दरवाजा लावून घेतो. त्यानंतर आता इकडे अद्वैत रूम मध्ये असतो आणि कला ही तयार होते. आणि कला म्हणते की चांदेकर 1 मिनिट थांब, आणि तिने जो कुर्ता घेतलेला आहे तर तो अद्वैतला दाखवते. अद्वैतला म्हणते की अरे चांदेकर, हा कुर्ता तू घाल. तेव्हा अद्वैत म्हणतो की माझ्याकडे तर ऑलरेडी खूप काही कुर्ते आहेत, मग परत घेण्याची काय गरज होती? त्यावर आता कला म्हणते की हो ना, अरे माहिती आहे, तू तर काय, अरे म्हणजे खूप तुझ्याकडे कुर्ते तर आहेत, परंतु तू तर चांदेकर आहे, महागातील आणि ब्रँडेड असे कुर्तेच तू घालत असतो. अरे पण तुला गरज
खरंच आहे, परंतु ते म्हणून नाही तर मला वाटलं म्हणून माझ्या मनाने तुझ्यासाठी हा कुर्ता मी घेतला, त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की आज तू हा कुर्ता घालावा. अद्वैत आता लगेच चिडतो आणि म्हणतो की ठीक आहे, उगाच काही आता आणखीन विषय वाढू नको. तेव्हा कला म्हणते की ठीक आहे, शब्दांपेक्षा कृती महत्वाची आहे, त्यामुळे तू प्लीज आता हा कुर्ता घालशील ना आज. असं विचारल्यानंतर अद्वैत फक्त हो असे म्हणतो. तर कला म्हणते की म्हणजे असं हो म्हणजे की कसं की आहे किंवा नाही. तेव्हा अद्वैत लगेच उठतो आणि हो ना माझ्या आई, अगं दे इकडे घालतो असं रागवून म्हणतो. तेव्हा कला म्हणते की काय रे, अरे तू कसला आहेस रे असा, अरे तुला कोणीतरी काहीतरी देते, जरा हातात तर घेऊन बघ आणि फेक तिकडे. काय असं म्हणतो की अरे चांदेकर, जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला जर भेटवस्तू देत असेल तर लगेच आता अद्वैत चिडून म्हणतो की हे बघ आता आयुष्यभराची फिलॉसॉफी मला देऊ नकोस. तेव्हा कला म्हणते की बरं एकदा माप व्यवस्थित आहे की नाही ते मला बघून दे. म्हणून कलाही आपल्या हाताने तो कुर्ता त्याच्या खांद्याला लावून पाहत असते. तर अद्वैत म्हणतो की अगं काय करतेस. कला म्हणते की अरे फक्त एकदा मला खांद्याला लावून बघून दे, माप काय आहे ते व्यवस्थित मला कळेल रे. अद्वैत म्हणत असतो की अगं तो बरोबरच असणार आहे, त्यात काय गरज आहे खांद्याला लावण्याची, ठेवतो तिकडे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की दे इकडे. तर कला म्हणते की अरे तसं नाही, नीट व्यवस्थित घडी कर आणि ठेवतो मी असं बोलून त्या दोघांमध्ये आता काहीतरी असं लुटूपुटूचा पुन्हा सुरू होतो. कला म्हणते की अरे दे ना, तू व्यवस्थित ठेवणार नाही मी ठेवते. अरे त्याची घडी मोडते आणि त्याची इस्त्री सुद्धा मोडून जाते आणि तेवढ्यात मात्र आता दोघेही एकमेकांच्या हातातून हिसकावून घेत असतात. तेवढ्यात अंजू येते. अंजूला त्या दोघांना असं एकत्र पाहून तर हसायला येतं. तेव्हा आता हसत असती कलाताई आणि अद्वैत साहेब या दोघांना म्हणते की तुम्हाला खाली नाश्ता करण्यासाठी बोलावलेला आहे. त्यावर आता कला म्हणते की हो हो आलो, येतो आम्ही. आणि अद्वैतला म्हणते की नीट व्यवस्थित ठेवणार नाही तू, तुला किंमतच नाही. त्यावर आता अद्वैत म्हणतो अगं तू तर आता नीट घडी घातली होती ना. तेव्हा आता कला म्हणते की हे बघ तुझ्याशी जर काही व्यवस्थित बोलायला यायचं असेल तर मात्र तू कायम असा वाकड्यातच शिरत असतो. म्हणून कला ही घाईने लगेच खाली यायला निघते. तर अद्वैत तिच्या मागे येतो, तिला आता जिन्यावर आडवा होतो आणि म्हणतो की हे बघ एक सेकंद, माझं तोंड वाकडं नाही तर तुझं तोंड वाकडं आहे आणि तू त्यामुळे तुलाच कळायला हवं की नक्की तोंड कुणाचं वाकडं आहे ते. आणि तुझं हे तोंड सतत वाकडं का झालं हे सुद्धा माहिती आहे, कारण तुझी ती सतत असणारी बडबड लोकांच्या नको असताना शिकवण्या घेत असते, त्यामुळे तुझे ते तोंड वाकडं झालं आणि ती बडबड ऐकून माझे सुद्धा कान आता जरा वाकडेच झालेत. तर आता कला म्हणते की अरे किती अशी बडबड करतो, जरा शांत राहा थोडा वेळ. तेव्हा आता कलाचं समोर लक्ष जातं डेकोरेशनवर. तेव्हा कला खुश होते आणि खरंच वाव वाव, खरंच काय असं छान या मुलांनी डेकोरेशन केलं असं ती अद्वैतला सांगते. तेव्हा सोहम हा फोनवरच बोलत येत असतो की ठीक आहे, ठीक लवकरच पाठवा. तेव्हा कलाही फोन ठेवल्यानंतर सोहमला म्हणत असते की अरे सोहम खरंच खूप छान झालं बरं का डेकोरेशन. तेव्हा सोहम थँक्यू वहिनी असं म्हणतो. तर कलाला हसायला येतं. तेवढ्यात रॉकेट येतो. रॉकेट म्हणतो की अगं ताई माझं काम तर तसंच आहे, तुला तर माहितीच आहे, जो काही फुलांचा धनुष्यमान त्यांनी बनवलेला असतो तो रॉकेटच्या हातात असतो. सोहम म्हणतो की अरे काय बनवलंस तू, हे काय अशी फुलं लावली, चल बरं आपण व्यवस्थित बनवूयात. म्हणून तो रॉकेटला घेऊन बाजूला जातो. तेव्हा अद्वैत आणि कला एकमेकांकडे पाहतात आणि एकमेक अगदी कला किचन मध्ये जाते तर अद्वैत पुढे जातो. तर नैना तेवढ्यात बाजूला येते आणि तेवढ्यात तिला सौरभचा कॉल येतो आणि ती सौरभला कॉल घेऊन म्हणते की अरे सौरभ मी तुला सांगितलं की मला सारखा सारखा कॉल करत जाऊ नको आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी तुला जी काही कमिटमेंट दिलेली आहे ती मी पाळणार म्हणजे पाळणार, तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. तर आता सौरभ म्हणतो की मी फक्त तुला एवढंच सांगेन, मला फसवण्याचा तू प्रयत्न करू नको, पैसे द्यायला तू येतेच असं सांगून तू मात्र आली नाहीस. तेव्हा आता नैना म्हणते की मी तुला काय सांगणार, येथे काय झालं ते. आणि अरे आता आमचे घरचे लोक माझं डोहाळे जेवण करणार आहेत आणि त्याची घरामध्ये प्रचंड अशी गडबड सुरू आहे, त्यामुळे कालच मी तुला पैसे द्यायला निघाले होते. अरे पण घरच्यांनी अचानक हा शॉपिंगचा कार्यक्रम सुरू केला, त्यामुळे मला घरीच थांबावं लागलं. आणि तेवढ्यात मात्र आता नैनाही फोनवर बोलत असताना रोहिणी मागून येते आणि तिच्या खांद्यावर हात ठेवते. तेव्हा नैना वळून पाहते तर रोहिणीला बघून तिला खूप मोठा असा धक्का बसतो. तेव्हा मात्र आता नैना काही बोलत नसते, रोहिणीकडे बघतच असते. तर सौरभ इकडून हॅलो हॅलो असं करत असतो. तेव्हा मात्र आता नैना ही रोहिणीला विचारते की मॉम इन लॉ आहो तुम्ही तर येथेच. तर रोहिणी म्हणते की काय ग नैना, कुणाचा कॉल होता. रोहिणी म्हणते की काय ग मैत्रिणीला कॉल केला होता का इन्व्हाइट करण्यासाठी. तेव्हा आता नैना म्हणते की हो ना अगं रेंजचा प्रॉब्लेम होता म्हणून मी आता बोलण्यासाठी बाहेर आले आणि आय नो कंपनीवाल्यांचा फोन आला होता आणि कंपनीवाले सुद्धा उगाच काहीतरी आजकाल खूप असे फोन करत असतात. तेव्हा आता नैनाचं हे जे काही ड्रामा आहे ते ऐकून रोहिणी म्हणते की ही मुलगी
ही मुलगी तर आता कस्टमर केअर म्हणजे ही मुलगी नंतर एखादं पुस्तक लिहू शकेल, मूर्ख बनवण्याचे 101 उपाय असं काहीतरी. तेव्हा आता रोहिणी म्हणते की इट्स ओके, अगं सर्वजण हे ब्रेकफास्ट करतात, मी तुला त्यासाठीच बोलवायला आले होते परंतु विसरून गेले. चल बरं तू सुद्धा चल सगळ्यांसोबत ब्रेकफास्ट करण्यासाठी, आणि हे पग नंतर वेळ नाही मिळणार, नाही तर तू उपाशी राहशील, चल बरं. म्हणून आता रोहिणी तिच्या हाताला धरते आणि तिला घेऊन येत असते. त्यानंतर आता इकडे कलाही सर्वांना चहानी पोहे देते, तर आबा अगदी प्रचंड खुश होतात आणि म्हणत असतात की खरंच ही मराठमोळ्या महाराजांची दिवसाची सुरुवात, मग तो गरीब असो किंवा श्रीमंत, कांदा पोहे खाल्ल्यानंतर असं तृप्त वाटतंय, त्यामुळे कार्यक्रम सुद्धा आता खूपच भारी होणार आहे. तेव्हा मात्र आता सोहम उठतो आणि सोहम आबांना म्हणतो की हो पण आबा, अहो हा कार्यक्रम पूर्ण होण्यासाठी अजून खूप काही अशी तयारी बाकी आहे, थांबा मी लगेच येतो. म्हणून सोहम धावतच जातो. तेव्हा मात्र आता रोहिणी तेथेच ही नयनाला घेऊन आलेली असते आणि आबांचं हे बोलणं जे काही आहे ते तिच्या कानावर पडतं. मनात म्हणत असते की हो हो, म्हणजे आज जो काही प्लॅन माझा होणार आहे, जो ड्रामा, तो आता सर्वांनी ऐकल्यानंतर मात्र आता आणखीन काहीतरी असं तृप्त तुमच्या मनाला वाटणार आहे डॅडा, असं आपल्या मनामध्ये ती विचार करत असते. तर आबांचं तिच्याकडे लक्ष जातं. आबा म्हणतात की काय ग रोहिणी, अगं कसला विचार करतेस? तर रोहिणी म्हणते की काही नाही, अहो आजचं जे काही फंक्शन आहे ते सर्व अगदी उत्तम होणार आहे, कारण जी सर्व जबाबदारी आहे ती माझ्यावर घेतलेली आहे. आणि तेवढ्यात आता सरोज बाहेर येते. तिने सुद्धा आपल्या हातामध्ये एक कुर्ता आणलेला असतो आणि ती आता सर्वांच्या समोर अद्वैतला म्हणते की अद्वैत, आज सुद्धा तू हा कुर्ता घाल, हा मी तुझ्यासाठी आणलेला आहे. तेव्हा आता कलाला वाईट वाटतं, तरी सुद्धा आता कला पुढे येते आणि अद्वैतला म्हणते की खरंच खूप सुंदर कुर्ता आहे, तू आज हाच घाल. तेव्हा अद्वैत आता कलाकडे पाहायला सुरुवात करतो. तेव्हा आता हे ऐकून लगेच सरोज रागाने विचारते की काय ग, तुला कोणी विचारलं होतं का कुर्ता चांगला आहे किंवा नाही? तेव्हा आता आबा, अद्वैत हे सर्वजण आता सरोजकडे रागाने पाहायला सुरुवात करतात. तर अद्वैत लगेच म्हणत असतो की आई अगं जाऊन दे, कुर्ता खरंच खूप छान आहे, मी ठेवतो, असं बोलून अद्वैत आता आतमध्ये निघून जातो. त्यानंतर आता नैना तर उभीच असते. रोहिणी आता सर्वांच्या समोर इतकं पुढं असं नैनाच्या करत असते, तर ती नैनाच्या हाताला धरते. अगं नैना तू उभी का, बस खाली, जरा थोडीशी कॉफी घे. तेव्हा आता नैनाला खाली बसवते आणि नैनाला म्हणते की नैना अगं आज तुला मात्र खूप छान दिसायचं, आजची उत्सव मूर्ती तू आहे. तेव्हा नैना अगदी खुश होते आणि रोहिणीकडे पाहत असते. तेव्हा आता सरोजच्या काही लक्षात येत नसतं की रोहिणी असं का करते, का वागते. तेव्हा आता रोहिणीचं हे जे काही वागणं आहे ते म्हणजे नैनाला इतकं पुढं करतात हे बघून संगीता अगदी खुश होते. संगीता म्हणते की खरंच अहो विहीनबाई, किती प्रेमाने तुम्ही नैनाचं सर्व काही करत असता, असं प्रेम असं मिळायला नशीब लागतं. तेव्हा मात्र आता घाईने संगीता नैनाला चहा आणि बिस्किट खाण्यासाठी देते. तेव्हा आता नैना खुशून ते बिस्किट आणि चहा खातच असते. तेवढ्यात रोहिणी म्हणून जाते की नैना अगं आज मात्र मी तुला सजवणार आहे. तर नैनाच्या चेहऱ्यावर लगेच 12 वाजतात. तिला खूप टेन्शन येतं की नक्की तिचं जे काही खोटं पोट आहे ते जर रोहिणीने बघितलं तर अवघड होईल. बघतच राहा की तू खरंच खूप छान दिसशील, असं जेव्हा आता रोहिणी म्हणते तेव्हा आता नैना पूर्णपणे टेन्शनमध्ये येते. एक प्रकारचा मोठा धक्का तिला बसतो. नैना मनात विचार करते की म्हणजे ही आम्हाला नटवणार, म्हणजे माझं भिंग फुटणार, कारण तिने जे काही खोटं पोट हे आपल्या पोटाला त्या कपड्यांचं घेतलेलं असतं, तर ते काही रोहिणीने पाहिलं तर मात्र नक्की हा असं का बोलत असतील, म्हणून तिला आता खूप असं टेन्शन येतं. तेव्हा मात्र आता रोहिणी विचारते की काय ग, काय झालं, बाळ लाता मारतात का? तेव्हा राहुल सुद्धा पाहत असतो. तर रजनी लगेच म्हणते की काय रे राहुल, तुझ्यावर गेलं की काय, बाळ लाथा मारतात म्हणून. कलाला मात्र खूप असं हसायला येत असतं. रोहिणी लगेच राहुलला म्हणते की राहुल अरे तुला आठवतं का, तू सुद्धा असंच मला लाथा मारायचं. परत म्हणते की अरे माय गॉड, खरंच मी काही असं आनंदाच्या भरात बोलून जात असते. तेव्हा मात्र आता सरोजला सुद्धा खूप असं हसायला येतं आणि संगीताला तर खूप असा आनंदच होत असतो. रोहिणी म्हणते की अरे खरंच ॲक्च्युली ही फिलिंग्स इतकी छान असेल याचं कधीही मी इमॅजिनच केलं नसेल. म्हणून ती आता नैनाला विचारते की नैना अगं बघू का मी जरा बाळ कसं लात मारतं ते. तेव्हा नैना तर खूप घाबरते. नैना लगेच म्हणते की नाही मॉम इन लॉ नकोय. तेव्हा रोहिणी विचारते की काय ग, काय झालं, का नको? अगं नैना ही खूप छान अशी फिलिंग्स असते ग, आणि बाळाची लात ही अनुभवणं हा सुद्धा एक मोठा एक्सपिरियन्स असतो. संगीताला सुद्धा खूप असं हसायला येत असतं. परंतु नैनाची
तर 12 वाजतात. रोहिणी आता काही अगदी मागे हटायला तयार नसते. रोहिणी ही नैनाला म्हणत असते की प्लीज अगं मला हे सर्व काही अनुभवून दे. तेव्हा नैना खूप टेन्शन मध्ये येते. तर रोहिणी लगेच म्हणते की उभी राहा प्लीज उभी राहा. आणि नैना म्हणते की अहो मॉम इन लॉ आत्ता बाळ लात नाही मारत, जेव्हा मारेल ना तेव्हा मी तुम्हाला सांगेन. तेव्हा रोहिणी लगेच म्हणते की अगं नैना असं काही नसतं. आपल्या ओळखीची व्यक्ती आसपास फिरकली तरी सुद्धा बाळ हे लात मारतं किंवा रिस्पॉन्ड तरी करतं. हो की नाही मिसेस खरे म्हणून संगीताला विचारते. संगीता लगेच म्हणते की हो हो. तेव्हा आता रोहिणीचं हे जे काही चाललेलं बोलणं आहे ते ऐकून सर्वांना आनंद होत असतो. सर्वांच्या चेहऱ्यावर हसू असतं. तेव्हा रोहिणी ऐकायला तयारच नसते. रोहिणी नैनाला म्हणते की बघू बरं बाळ मला ओळखतं की नाही ते बघून दे. तेव्हा नैना म्हणते की नाही हो रोहिणी मॅडम आत्ता नको. तर कला सुद्धा म्हणते की अगं रोहिणी मॅडम इतकं काही म्हणतात मग करून दे ना त्यांना, कशाला इतके आडेवेडे घेतेस ग. संगीता सुद्धा नैनाला समजावते की अगं हो ना किती करतात ते तुझ्यासाठी. तेव्हा मात्र आता रोहिणी लगेच नैनाच्या पोटाला कान लावते. तर नैना टेन्शन मध्ये येते आणि खरंच ह्या बायका मिळून माझी आता वाट लावणार आहे असं ती मनाशी म्हणत असते. तेव्हा मात्र राहुल सुद्धा खुश होत असतो आणि आता रोहिणी बाजूला होते आणि पोटाला हात लावून म्हणत असते की राहुल अरे तुझ्या बाळाने मला ओळखलं सुद्धा. तेव्हा राहुल मुद्दा म्हणतो की वाव आणि रोहिणी तर नाटक करत म्हणत असते की अगं नैना थँक्यू सो मच, आय एम सो हॅपी. खरंच तू मला खूप असं खुश केलं. म्हणजे आता रोहिणी आणि राहुलला नैनाची किती काळजी आहे हे अगोदर सर्वांसमोर दाखवायचं असतं आणि बाळाबद्दल ते किती काही स्वप्न पाहतात आणि आता जे काही ते नैनाचं भांडं फोडणार असतात तेव्हा मात्र आता त्यांना किती त्याचा धक्का बसला असं नाटक आता या दोघांचं सुरू होत असतं. आणि आता रोहिणी खूप असं नैनाचं कौतुक करत असते आणि तेवढ्यात काजल आणि दिनकर सुद्धा तयार होऊन या कार्यक्रमासाठी येतात. तेव्हा आता आबा त्यांना बघून खुश होतात आणि दिनकर राव या या या. तर दिनकर आता त्यांना नमस्कार घालतो. तर काजल सुद्धा आज आपली खूप छान तयार होऊन येते कारण जो काही कायमचा तिचा तो ड्रेस असतो तो नसतो. तर आज मात्र मस्तपैकी ती ड्रेस घालून आलेली असते आणि खूप अशी सुंदर दिसत असते. कलाला तिला बघून खूप असा आनंद होतो परंतु सरोजचा चेहरा मात्र अगदी वाकडा होतो. त्याच वेळेस मात्र आता सोहम समोर येतो आणि सोहम जेव्हा आपल्या काजलकडे पाहतो तर आता काजलला त्याला आता ड्रेसमध्ये बघून खूप असा आनंद होतो. अगदी खुश होऊन तो काजलला पाहत असतो. तेव्हा आता काजल सुद्धा अगदी डोळे भरून सोहमकडे पाहत असताना सोहम विचार करतो की नाही सोहम इतका सुद्धा तुझा स्वतःवर ताबा नाही का, तुझ्यासाठी जी व्यक्ती परकी आहे तिला परकच राहू. तेव्हा आता सोहम लगेच रागाने निघून जातो. तेव्हा काजलला आणखीन वाईट वाटतं, तिचे डोळे भरून येतात. रजनी आता लगेच यांना म्हणते की अगं गप्पा ह्या गप्पा राहतील, नैना यांच्या गप्पा होतच राहतील, चल बरं तू आजची उत्सव मूर्ती आहे तुला तयार व्हायचं. तेव्हा रजनी काकू कलाला सुद्धा म्हणतात की अगं कला तू सुद्धा जा की. लगेच रोहिणी म्हणते की अगं नैना चल मी सुद्धा तुझ्या सोबत येते तुला तयार करण्यासाठी. तेव्हा नैनाला आणखीन टेन्शन येते. ती लगेच रोहिणीला म्हणते की नाही मॉम इन लॉ अहो त्याची काही गरज नाही, मी स्वतः तयार होईल. नाही म्हणजे तुम्हाला उगाच त्रास कशाला. त्यावर आता रोहिणी म्हणते की अगं त्यात कसला त्रास, मला तर आनंदच होईल. हो की नाही मिसेस खरे, अहो प्लीज सांगा बरं तुम्ही समजाव बरं नैनाला. संगीता सुद्धा म्हणते की हो ना अगं नैना त्यात कसला त्रास. अगं अशा प्रसंगात कोणीतरी जवळ व्यक्ती ही मदतीला लागते, नटवायला आणि सजवायला लागते. तेव्हा आता संगीता ही काजलला सुद्धा खुणावते की अगं जरा चेहऱ्यावर स्माइल कर. तेव्हा आता काजल थोडीशी नाराज असते कारण सोहमने तिला अगदी असं बघितल्यानंतर रागाने पाहिलेलं असतं. तेव्हा ती आता सोहम असं का करतो म्हणून नाराजच असते. म्हणून संगीता तिला स्माइल करण्यासाठी जरा सांगते. तर काजल ही मान डोलावते आणि राहुल अगदी नैनाकडे लक्ष ठेवूनच असतो की नैनाचं वागणं जे काही आहे ते त्याचा विचार तो करत असतो. त्यानंतर आता अद्वैत रूम मध्ये असतो. तर कला तेथे येते आणि कला ही त्याला म्हणते की चांदेकर जा बरं तू बाहेर मला तयार व्हायचं. तेव्हा अद्वैत आता काही कमी नसतो. अद्वैत म्हणतो की काय ग आता हा नियम कशाचा, तू जा अगोदर, मला तयार व्हायचे, रूम कुणाची आहे माझी ना, मग मी अगोदर तयार होणार. तेव्हा आता कला म्हणते की का रे इतका वेळ तर लॅपटॉपवर तुझा टाइमपास सुरू होता आणि आता मी ठरवलं की तयार होण्याचं आणि तुझं काय हे मध्ये. तर आता कला सुद्धा म्हणते की शब्द, तर अद्वैत म्हणतो की शब्द. तेव्हा मात्र आता कला शांत राहते. तर अद्वैत तिला म्हणतो की शब्द हे शब्द आहे ना जरा जपून वापरायचे, मी टाइमपास करत नव्हतो, मी लॅपटॉपवर काम करत होतो आणि जरा लक्ष दे बघ मी मेल चेक करतोय. तर कला म्हणते की हो झालं. एवढं काही म्हटल्यानंतर लगेच विषय संपला. तर अद्वैत म्हणतो की काय विषय संपला ना विषय म्हणून लॅपटॉप बंद करतो आणि विचारतो की सांग ना माझी कॉफी कुठे आहे. तर कला म्हणते की हो अरे केव्हाची तयार आहे, तू जेव्हा सांगशील ना तेव्हा देईन तुला आणि जा आता तू बाहेर. तेव्हा लगेच अद्वैत म्हणतो की काय ग कॉफी म्हणजे.
तू मला कॉफी देशील आणि लगेच मी रूममध्ये बाहेर जाईल. तेव्हा आता कला म्हणते की मी तुला सांगितलं ना मी तुला नंतर देईल म्हणून. तर अद्वैत म्हणतो की नाही आत्ताच्या आत्ता हवी. तेव्हा कला ही वळून मागे पाहते तर अद्वैत म्हणतो की आत्ताच्या आत्ता राईट नाऊ. तेव्हा कला मागे येते आणि बोट वर करून म्हणते की अरे चांदेकर तू हे सर्व काही जे करतो ते मुद्दामच करतो ना. तर अद्वैत म्हणतो की बोट मागे घे, ते बोट खाली कर. तर कला म्हणते की नाही आणि अद्वैतला गुदगुल्या करत असते आणि अद्वैतला म्हणते की तू मुद्दामच करतोस. तेव्हा अद्वैत चिडतो. अद्वैत म्हणतो की हे बघ गुदगुल्या नाही करायचा. आणि काय ग काय चाललं तुझं मध्येच असं गुदगुल्या का करते. तर कला ही त्याच्या अंगावर धावून येत असते गुदगुल्या करण्यासाठी. अद्वैत पुढे पळत असतो की नाही. अद्वैत तिला म्हणत असतो की तू बाहेर जा. तर कला म्हणते की नाही मी तुला सांगितलं मला अगोदर तयार व्हायचं, तू बाहेर जा मग नंतर तू तयार हो. तर अद्वैत ऐकायला तयार नसतो आणि यांची मस्तपैकी आता एकदम अशी धराधरी सुरू होते आणि आता अगदी तू ममाचं जे काही असतं ते सुरू होतं. असं करता करता अद्वैत मागे पळत असतो आणि दरवाजात येतो. तर कला लगेच त्याला दरवाजातून लगेच बाहेर काढते आणि दरवाजा लावून घेते. अद्वैत म्हणतो की खरंच काय बाई आहे ही. तेव्हा आता अद्वैत बाहेर येतो. तर थांब कसली बाई आहेस ना थांब, हिला आता बाहेरच येऊन दे मग मी हिला गुदगुल्या करणार. कला खरे गेलीस तू आता कामातून म्हणून तो आता दरवाजातच उभा राहतो आणि कला बाहेर येण्याची वाट पाहत असतो. तेव्हा मात्र आता कला ही खूप छान तयार होते, अगदी खूप सुंदर दिसत असते आणि आता ती तयार झाल्यानंतर तिचं लक्ष आता चांदेकरच्या त्या कुर्त्यांकडे जातं आणि ती विचार करते की चांदेकर यातील कोणता कुर्ता घालेल. खरं तर सरोज मॅडमनी जो कुर्ता दिलेला आहे तो जर त्याने घातला तर तो मला चालेल, पण मी दिलेला घातला तर मला तो आवडेल म्हणून कला खुश होत आणि जर त्याने घातला तर मला संकेत सुद्धा मिळेल की चांदेकर आणि मी आणि परत ती डोक्यात मारते आणि मी कशाला आता पुढचा विचार करत असेल. कला आता बाहेर येते तर अद्वैत गुदगुल्या करायला जाणार. तोच लगेच आता तो पायापासून अगदी केसापर्यंत कलाला एकटक पाहत असतो. तर कला हसते आणि विचारते की कशी दिसते मी. अद्वैत आता म्हणतो की कशी दिसते म्हणजे नेहमी सारखी दिसते असे बोलून तो आता आत निघून जातो. तर कला ही त्याचं अगदी सोंगानते की काय नेहमी सारखी दिसते म्हणून ती सुद्धा आता अद्वैत मागे आत येते. तर अद्वैत म्हणतो की काय झालं तुला आता, कशाला आता माझ्या मागे आलीस तू. तर कला आपला मोबाईल घेत अद्वैत तिला म्हणत असतो की मला आवरून दे जा बरं बाहेर. तर कला म्हणते की हे बघ 2 मिनिट थांब माझं काहीतरी चालू आहे. तेव्हा आता कला आपल्या मोबाईल मध्ये एक मस्त फोटो काढायला घेते. तर अद्वैत म्हणतो की एकही गोष्ट तुला नीट जमत नाही ना, ड्रायव्हिंग जमते आणि ना फोटोग्राफी सुद्धा जमते. दे बरं तो मोबाईल इकडे, लाईट इकडून आहे तर इकडे उभा राहा म्हणून तो कलाला व्यवस्थित उभा करतो. तर कला म्हणते की आता, तर अद्वैत तिला म्हणतो की आता मस्त पोज दे. तेव्हा कला ही अगदी पोज व्यवस्थित देत नसते तर अद्वैतला राग येतो. अद्वैत म्हणतो की काय अशी आउटेड तू पोज देते ग, जरा काही ट्रेंडिंग पोज दे ना. तेव्हा कला विचारते की काय रे म्हणजे कशा. तेव्हा अद्वैत म्हणतो की म्हणजे कशा आणि तो तिला करून दाखवत असतो. तेव्हा आपल्या हाताने तो तिला तसं करायला सांगतो. तर कला आणखीन हसत असते, लाजत असते आणि अद्वैत मस्त तिचे फोटो काढतो. तेव्हा अद्वैत तिला आता पदर घ्यायला सांगतो. तेव्हा आता कला लगेच त्याच्याकडे पदर घेते आणि धरते. तर अद्वैत म्हणतो की अगं मला देऊ नको आणि काय तू कापड पकडलेस का. अगं पदर आहे तो छान पकड, जरा असा 2 बोटामध्ये पकड. तेव्हा आता कला तसा 2 बोटात पदर पकडते आणि तो फोटो काढते आणि कला त्याला विचारते की मी इकडच्या बोटामध्ये असा पदर घेतला तर चालेल ना. तर अद्वैत म्हणतो की हो चालेल. तेव्हा आता फोटो काढून झाल्यानंतर लगेच कला म्हणते की बघू. तर अद्वैत तिला फोटो दाखवतो की हे बघ आणि खरंच अरे खूप भारी आले माझे फोटो. तर अद्वैत म्हणतो की हो येणारच. काढलेत कोणी. तर कला म्हणते की अवघड आहे. अद्वैत म्हणतो की हो तुझ्यासाठी सगळं काही अवघड आहे परंतु माझ्यासाठी ते सर्व सोपं आहे. आणि हे बघ आता मी इतके छान तुझे फोटो काढले ना, मग जा बरं माझ्यासाठी मस्त कडक कॉफी घेऊन ये. तेव्हा कला म्हणते की अरे जरीही तू माझे फोटो काढले नसते तरी सुद्धा मी तुला कॉफी आणून दिली असती, तुझ्यासारखी नाही मी आगाऊ. तेव्हा मात्र आता कला बाहेर जाते. तर आता अद्वैत तो कुर्ता आहे ना आईने जो दिलेला तो बॉक्स उचलतो आणि सॉरी अत्याघो मला आईने जो कुर्ता दिलेला आहे तोच घालावा लागेल असे तो मनाशी म्हणतो. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. परंतु आता त्या कुर्त्यामध्ये काहीतरी असं असल्यामुळे त्याने आता सरोजचा जो काही कुर्ता आहे तो घातलेला नसतो आणि तो कलाने जो त्याला घेतलेला कुर्ता आहे तो घालतो आणि कलासमोर उभा राहतो. कला इतकीच खुश होते. तर अद्वैत तिला विचारतो की आता मी कसा दिसतो मला सांग. आणि ते मी तुला नाही विचारणार, मी तर छानच दिसतो चल आता. तेव्हा मात्र आता कला ही खूप खुश होते
आणि आई अंबाबाई खरंच थँक्यू म्हणून कला खूप खुश होते आणि संगीता किचन मध्ये असते आणि दूध तापवायला ठेवते आणि ते दूध मात्र आता पूर्णपणे नासून जातं आणि जे काही पातेलं असतं ते सुद्धा अगदी धक्का लागून खाली सांडून जातं। आता संगीता कलाला म्हणत असते की माझा जीव अगदी घाबरा होतो। तर कला ही जो समोर अंबाबाईचा दिवा असतो तो सुद्धा असा फडफडत असतो आणि आता तो असा दिवा विझण्यासारखा होतो। तर कला लगेच आपल्या दोन्ही हाताने तो दिवा असा धरते आणि आईची जी काही भीती आहे ती खरी ठरणार तर नाही ना असं ती दिव्याला अगदी धरून म्हणत असते। तेव्हा आता मित्रांनो, पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।